शिंदे मॅडम म्हणून मला सगळे ओळखतात। आज माझ्या घरी 3 वाजेपासून चोरांनी धुमाकूळ केलेला होता। मी 2:45 वाजेपासून मला थोडं वाटत होतं काहीतरी आहे, खरबड आवाज येत होता, पण मी काही उठली नाही। पण 3:30 वाजता जेव्हा माझ्या दाराचं हँडल फिरत होतं त्यावेळेला मी बघितलं कोणीतरी आहे मध्ये। मग मी जोर जोरात ओरडत होती, प्रज्योतला फोन लावला, पोलीस स्टेशनला फोन लावला, पवन घरटेला फोन लावला आणि पडदा जेव्हा उघडला त्यावेळेला ते दोन, एक भिंतीवर उभा होता आणि एक खाली उभा होता, ते कापत होते आणि कापत असताना मी त्यांना इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या, ते मला चुप करत होते। चुप असा आवाज करत होते। समोरच्या अनिताला मी आवाज दिला, तिचा तो पुतण्या होता त्याला त्यांनी दगड मारला। मी 20 मिनिटापर्यंत दार पूर्णपणे दाबून ठेवलेलं होतं, म्हणून आज मी वाचलेली आहे। पोलीस लोक आले नंतर, जेव्हा पोलिसांची गाडी आली त्यावेळेला ते उड्या मारून पळून गेले। साधारण किती संख्या होती? ते 4 लोक होते। इथे बाहेर 2 होते आणि मध्ये 2 होते, कारण ते 2 जे बोलत होते ना, जल्दी करो, पटकन कर, जल्दी करो असं बोलत होते ते। आणि हा बाहेरचा जो होता, मी शिव्या घालत होती तर तो म्हणत होता चुप। त्या कारण समोरच्या पोरीने पण ऐकलं, चुप म्हणत होते त्यावेळेला। भाषा कोणती होती? भाषा त्यांची काही कळाली नाही, ते फक्त चुप चुप करत होते आणि जल्दी कर म्हणत होते। हो, हिंदी बोलत होते ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।